नमस्कार, मी योगेश आंबावले. आपल्या मराठी यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत. सध्या भिवंडीत जो चर्चा विषय चालू आहे तो अंजूर फाटे कल्याण नाकाची तोडक कारवाई चालू आहे, तोडफोड. तो खूप चर्चा विषय, कारण भिवंडीचा विकास करायचे, भिवंडी सुधारवायची असा एक पण केला गेला आहे आणि त्या अनुषंगाने ती तोडफोड कारवाई चालू आहे मेट्रोच्या अनुषंगाने पण आहे. परंतु जो विकास होईल तेव्हा होईल, रस्ते वाढतील तेव्हा असतील, पण आता जे पहिल्यापासून आहे त्यांना तरी व्यवस्थित करणं जरुरी आहे. सध्या मी उभा आहे ते वंजारपट्टी नाका फ्लायओव्हर, सर APJ अब्दुल कलाम फ्लायओव्हर. आता तुम्ही या फ्लायओव्हरची अवस्था पाहू शकता. ते बघा, पूर्ण रस्ता एकदम भयंकर बेकार झालेला आहे आणि या रस्त्या ब्रिजवर तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे सर्व अँगल जे असतात लावलेले काम करताना ते सर्व दिसत आहेत. हे बघा, अशा प्रकारचा फ्लायओव्हर आहे. पूर्ण रस्ता त्यांनी हे झाले टोटल रस्त्यावर. तुम्ही बघा, हे अँगल वगैरे सर्व दिसत आहे. हे बघा, पूर्ण अँगल वगैरे पूर्ण दिसत आहेत. आणि हा जो रस्ता आहे तुम्हाला अजून अवस्था दाखवतो मी. हा भिवंडी स्थानकाकडे जाणारा रस्ता आहे आणि हे इथे बघा, इथे खड्डा बघा किती. हे अशा एवढा गॅप ठेवून गाड्या आदरा आपट करतात, जबाबदार कोण? पूर्ण रस्ता भयंकर आहे एकदम, तुम्ही पाहू शकता. हे बघा, तुम्हाला मी अजून दाखवतो पुढे. इथे गॅप बघा, हा बघा गॅप बघा किती गॅप आहे. 4-4, 5-5 फुटांचा गॅप आहे. सेम कंडिशन इथली बघा. हा खड्डा बघा, इथे बघा, इथे बघा. हे बघा किती गॅप पडतो. इथे कमीत कमी 4 पुरा हात बसतो. हा बघा, इतका हात बसतो, एवढा मोठा गॅप बसलाय. ज्या गाड्यावर आदरा आपट करत त्यावेळेस किती त्रास होतो ते पाहू शकता तुम्ही. हे बघा, अशी भयंकर अवस्था आणि चालत रस्ता सुधारायला, भिवंडी सुधारायला पहिले जे आहे ते ठीक करा. आहे ते ठीक करायला पत्ता नाही. आणि एक चांगलं होतं. आणि तुम्ही पाहू शकता वंजारपट्टी नाका फ्लायओव्हरवर इथे गाड्या कशा उभ्या असतात ते देखील तुम्हाला दिसतं. पूर्ण रस्ता म्हणजे खालतीचा रस्ता खूप रुंद आहे, परंतु त्याचा काही फायदा नाही. कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट, भिवंडीत कुठल्याही प्रकारचे रूल्स वगैरे कोणी फॉलो करत नाही. हा तुम्ही गॅप बघू शकता रस्त्याच्या मधला, किती गॅप पडलाय ते. आणि या नाशिक मार्गे आलेल्या गाड्या इकडे वाड्याच्या दिशेने जातात. आणि इथे तुम्ही पाहू शकता हा पूर्ण वंजारपट्टी नाका फ्लायओव्हर आणि रिक्षा कशा उभ्या असतात. जरा पण जागा नाहीये, वाहतुकीला शिस्ता नाहीये. चांगली गोष्ट आहे की भिवंडी आणि बघा इकडे रॉंग साईड जातात सर्व. ती जी साईड आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारी, ती फक्त तिथे उतरण्यासाठी आहे. परंतु जे लोक आहेत तिकडून रॉंग साईडने येतात. म्हणजे भिवंडीचा ॲक्च्युली वाहतुकीबद्दल तर व्हिडिओ अपलोड करणं चुकीचं आहे. कारण भिवंडीत वाहतुकीला जराही शिस्त नाही आहे. एवढे भयंकर रस्ते करून ठेवलेत, पाहू शकता तुम्हाला. मी आता दाखवले जे रस्त्याच्या मधोमध निघालेले, तुम्ही अंतर विचार करू शकता की किती हे झालं. त्याचसोबत इथनं जेव्हा वाडामार्गे गाड्या येतात, इथनं जातात, पूर्ण गाड्या ज्या आहेत ना याला या ब्रिजला घासून जातात. हे बघा, हे बघा, पूर्ण तुमच्या लक्षात येईल. गाड्या जेव्हा इथनं वळण घेतात, संध्याकाळचे जे कंटेनर्स वगैरे येतात मोठे मोठे, ते पूर्ण याला घासून जातात. हा जो मेन संरक्षक भिंत असते त्याला घासून जातात. आणि हा बघा गॅस, हा बघा गॅस, हे बघा किती जोरात आवाज येतो आणि किती गॅप आहे. याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता की बायकर्स वगैरे आहेत त्यांना किती त्रास होत असेल. म्हणून खास आपल्यासाठी आपली मराठी व्हिडिओ आवडलाच लाईक वगैरे काय बोलणार, बस सुधरावा एवढी इच्छा. पूर्ण घासलेले तुम्ही पाहू शकता रस्ता किती घासलाय. ते कंटेनर जेव्हा इथनं वळण घेतात वाडामार्गे नाशिक व्हायला त्यावेळेस. आणि इथे जे तुम्हाला मी दाखवले आता जे आपले टी अँगल वगैरे आपण लावतो बांधकामासाठी, त्यांचे पूर्ण वरचे टोक दिसा आले. तसे इथनं पुढे आहेत ना गोल गोल असे जे, हे बघा इथे एक दिसतात असे, हे असे हे असे इथे संपूर्ण रस्त्यात आहे. म्हणजे एखाद्या बाईकचा टायर देखील पंक्चर वगैरे होऊ शकतो, टायरला त्रास होऊ शकतो, अशा प्रकारचे कंडिशन आहे. असं आहे आमचा भिवंडी वंजारपट्टी नाका फ्लायओव्हर भाग जो आहे ना त्याला झटक्या बसतात. हे बघा किती अंतर आहे, बघा एवढ्या अंतरातनं गाडी येते. ते बघा कशा गाड्या
त्या कमरेला जे झटके बसतात त्याच्याबद्दल कोण नंतर विचार करणार. इतका मोठा गॅप आहे, कमीत कमी 4 बोटांचा अंतर पडतोय. 4 इतका गॅप पडला या रस्त्यांना. म्हणजे फ्लायओव्हरवरची जी माती आहे साफसफाई करतात ती पूर्ण माती ना असे ढिगारे पूर्ण फ्लायओव्हरवर असे ढिगारे उभे करून ठेवतात. परत 4-4, 5-5 बोटांचा अंतर पडलं, एवढा गॅप आहे तरी पण बनवलं जात नाहीये. पण जे झटके बसतात ना त्या झटक्यांना ब्रिज बघा किती हालतोय. मी यासाठी हा व्हिडिओ अपलोड करतोय कारण मी भिवंडीत राहतो. भिवंडी माझे शहर आहे. मी इथे जन्माला आलोय आणि माझ्या शहरात विकास होत असेल तर ते आनंदाची गोष्ट आहे. परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्यामुळे जर त्रास होत असेल तर ते आपण सांगणं नक्की खूप गरजेचं आहे.